Hello students, how are you? This is the new syllabus of Maharashtra State Board 2020, Standard 12 Science, Subject Biology. Today we will study the topic number 8, Respiration and Circulation. Generally we know what is meant by respiration. Oxygen is taken inside the body and CO2 is given outside from the body. But the scientific definition of respiration, it is the biochemical process of oxidation of organic compounds, liberation of chemical energy in the form of ATP molecules. म्हणजे काय होतं इथं की ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ऑक्सिडेशन ज्वलन होतं आणि त्याच्यापासून एक प्रकारची एनर्जी तयार होते आणि ती जी एनर्जी आहे ती ATP मोलिक्युल्स या माध्यमात तयार होत असते. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे C6H12O6 हा ग्लुकोज आहे. जेव्हा आपण एखादं चॉकलेट किंवा चपाती भाकरी खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये हा ग्लुकोज तयार होतो आणि हा जो ग्लुकोज आहे तो आपल्या शरीरामधल्या ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो आणि त्याच्यापासून ह्या ठिकाणी 6CO2 प्लस 6H2O प्लस 38 ATP मोलिक्युल्स तयार होतात. म्हणजे ह्याच्यामध्ये हे कार्बन डायऑक्साईड वॉटर वेपर्स तयार होतात आणि हे 38 ATP मोलिक्युल्स तयार होतात. म्हणजे इथं एनर्जी तयार होते आणि ही एनर्जी फक्त ह्या ठिकाणी ह्या रेस्पिरेशन प्रोसेसमध्येच तयार होत असते. ओके, कळलं. नेक्स्ट आहे आता आपण बघणार आहोत ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज. कोणकोणते ऑर्गन आहेत रेस्पिरेटरी एक्सचेंजमध्ये? तर पहिल्यांदा आपण बघतो प्लॅन्ट्समध्ये पहिला येतो स्टोमॅटा. स्टोमॅटा हा लीव्सवरती आणि यंग स्टेमवरती प्रेझेंट असतो. स्टेमवरती प्रेझेंट असतो. हा जो स्टोमॅटा आहे याच्यामध्ये हा जो स्मॉल पोअर्स असतो, या स्मॉल पोअर्स थ्रू ऑक्सिजन एंटर होतो आणि CO2 वॉटर वेपर्स डिफ्यूज आउट होतात. दुसरं एक ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे लेंटिसेल्स. लेंटिसेल्स हा जो आहे हा बार्क्सवरती असतो. दिस इज द स्मॉल pores and through these pores there is a gaseous exchange. These are the two organs in plants. These are used for the respiration. Then again another one there is in animals. In animals there is a various types of animals. So there is a various numbers of or different or respiratory organs in the animals because of their habitat is also different. Depending upon their habitat, the respiratory organ is also different. This is the one chart. First one, there is a protist. Sponges, and coelenterate. If there is a organism, their habitat, and then there is a respiratory organs. Protist, for example, amoeba, sponges, cycon. coelenteratesमध्ये Cnidaria. Habitat is aquatic.
म्हणजे हे जे ॲनिमल्स आहेत ते पाण्यामध्ये राहत असतात आणि त्यामुळं त्याचं हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम येतात. ह्यांच्यामध्ये बॉडीवरती जो प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो, दिस इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा प्लाझ्मा मेम्ब्रेनद्वारे त्यांच्यामध्ये ऑक्सिजन घेण्याची आणि CO2 बाहेर टाकण्याची प्रक्रिया चालू असते आणि म्हणून ह्याचा रेस्पिरेटरी ऑर्गन काय येतो तर प्लाझ्मा मेम्ब्रेन. रेस्पिरेटरी ऑर्गन कोणता येतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन. देन अगेन सेकंड वन that is flatworms. लाईक फ्लॅटवॉर्म्समध्ये कोण येतात? फ्लॅटवॉर्म्स म्हणजे जे चपटे कृमी असतात त्यांना आपण फ्लॅटवॉर्म्स म्हणतो. त्याच्यामध्ये येतात प्लॅनारिया, ॲनेलिडा, त्याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला अर्थवॉर्म्स, नेरीस, लीच आणि ॲम्फिबियन सुद्धा येतात त्याच्यामध्ये. These are also aquatic or semi-aquatic. म्हणजे पाण्यामध्ये राहणारे आणि काही ॲम्फिबियन्ससारखे पाण्यात आणि जमिनीवर राहणारे त्यांना आपण सेमी ॲक्वॅटिक म्हणतो. आता याच्यामध्ये जे फ्लॅटवॉर्म्स आहेत, प्लॅनारिया, ॲनेलिस म्हणजे अर्थवॉर्म, नेरीस सारखे वगैरे जे ॲनिमल्स आहेत ह्यांच्यामध्ये जे रेस्पिरेटरी ऑर्गन असतो तो परत प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि हा जो ॲम्फिबियन आहे, ॲम्फिबियन फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती काय? फ्रॉग. फ्रॉगमध्ये जे रेस्पिरेटरी गॅसेस एक्सचेंज होत असतात ते स्किनद्वारे होतात. आता ह्याच्यामध्ये आपण लंग्स नाही घेणार आहे कारण हे फ्रॉगमध्ये आपण इथं टॅडपोलचंच बघतो फक्त. सो देर इज ए ओनली स्किन. देन नेक्स्ट वन insects, terrestrial. All insects, these are the terrestrial and their respiratory organ is tracheal tubes and spiracles. Tracheal tubes and spiracles. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं असतं, हे बॉडीच्या वरती तर छोटे छोटे पोअर्स असतात. ह्या पोअर्सनाच आपण म्हणतो स्पायरॅकल. आणि ह्या स्पोअरद्वारे आतमध्ये हे अशा ब्रँचेस तयार होतात, ह्याला म्हणतात ट्रकियल ट्यूब. देन नेक्स्ट वन इज अरॅक्नाइड्स. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल येतं स्पायडर्स, स्कॉर्पियन. दीज आर ऑल्सो टेरेस्ट्रियल. ह्याच्यामध्ये जो रेस्पिरेटरी ऑर्गन आहे तो बुक लंग्स. बुक लंग्स म्हणजे काय असतात तर त्यांच्या शरीरावरती डोक्याजवळ एक छोटासा असा फ्लॅप लाईक स्ट्रक्चर असतो आणि हे एक प्रकारे इथं ऑक्सिजन अँड CO2 एक्सचेंज होत असतं. हे बुकसारखं दिसतं म्हणून ह्याला बुक लंग्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट वन लिम्युलस. हे ॲक्वॅटिक आहेत. ह्याच्यामध्ये पण बुक लंग्स हेच रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. नेक्स्ट वन ॲम्फिबियन. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सॅलॅमेंडर, फ्रॉग हे येतात.
these are aquatic. आणि ह्याच्यामध्ये एक्सटर्नल गिल्स असतात. गिल्स म्हणजे कल्ले, जसं फिशेसमध्ये आपण बघतो, फिशेसमध्ये इंटरनल गिल्स असतात. मात्र सॅलॅमेंडर जो ह्या ठिकाणी जे सरड्यासारखे ॲनिमल आहेत त्यांना आपण सॅलॅमेंडर म्हणतो. फ्रॉग जे ॲक्वॅटिक पाण्यामध्ये असताना त्यांच्यामध्ये गिल्सद्वारे, एक्सटर्नल गिल्सद्वारे त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन होत असतं. नेक्स्ट येतात फिशेसमध्ये सुद्धा जे हॅबिटॅट आहे ते ॲक्वॅटिक आहे. त्यांच्यामध्ये मात्र रेस्पिरेटरी ऑर्गन जो आहे तो इंटरनल गिल्स आहे. आतमध्ये कल्ले असतात, त्याच्याद्वारे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन होत असतं. नेक्स्ट वन, रेप्टाइल्स, बर्ड्स अँड मॅमल्स. हे सगळे जे ॲनिमल्स आहेत ते टेरेस्ट्रियल आहेत. सगळे ॲनिमल्स कसे आहेत, हे टेरेस्ट्रियल. आता टेरेस्ट्रियल ॲनिमल्समध्ये आपणही येतो. याच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन जो आहे तो लंग्स, फुफ्फुसेद्वारे ऑक्सिजन घेण्याची प्रक्रिया आणि फुफ्फुसामधून CO2 बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया आहे ती होत असते. त्याच्यानंतर लास्ट टर्टल्समध्ये जे अंडर वॉटर असतात, हॅबिटॅट त्यांचं अंडर वॉटर आहे. टर्टल्समध्ये त्यांच्यामध्ये जो रेस्पिरेटरी ऑर्गन दिलेला आहे तो क्लोएका आहे. आता जो टर्टल म्हणजे कासव म्हणतो आपण ह्यांना. हे जे कासव असतात ते जास्त डीप वॉटरमध्ये असतात, पण जेव्हा त्यांना रेस्पिरेशन करायचं असतं तेव्हा ते सरफेस वॉटरचा ऑक्सिजन घेण्यासाठी येत असतात. त्यांच्यावर एक्सटर्नल लेयर्ससुद्धा असतात डोक्याच्या वरती. पण आता इथं जे आपल्याला बुकमध्ये दिलेलं आहे तो क्लोएका हा रेस्पिरेटरी ऑर्गन दिलेला आहे. क्लोएका हा ॲक्च्युली काय असतो तर हा एक ॲनससारखाच पार्ट असतो, एंड ऑफ द बॉडी. ह्याच्यामधून मात्र ह्या ॲनिमल्समध्ये युरिनोजेनायटल सिस्टीममधला म्हणजे युरिन आणि डायजेस्टिव्ह सिस्टीममधलं जे अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे ते गिवन आउट करण्यासाठी हा क्लोएकाचा वापर होत असतो. पण ह्या क्लोएकामध्ये, टर्टल्समध्ये भरपूर अशा ब्लड कॅपिलरीज आहेत आणि भरपूर ब्लड कॅपिलरीज असल्यामुळं हे पाण्यामधलं ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करतात आणि म्हणून या ठिकाणी क्लोएका हा त्यांच्यामध्ये एक प्रकारे रेस्पिरेटरी ऑर्गन दिलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत ह्यूमन रेस्पिरेटरी ऑर्गन. ह्यूमन रेस्पिरेटरी ऑर्गनमध्ये आपण इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन, व एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग याचा स्टडी करणार आहोत. इन्स्पिरेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन टेकन इनसाइड द बॉडी. एक्सपिरेशन म्हणजे CO2 गिवन आउट फ्रॉम द बॉडी. एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग्स म्हणजे ॲक्च्युअल ऑक्सिजन गेल्यानंतर तो पूर्ण बॉडीमध्ये पास झाल्यानंतर त्याच्यापासून जो प्रत्येक सेलला जो ऑक्सिजन पुरवल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही ऑक्सिजनचा वापर होऊन सेलकडून जो CO2 परत गिवन आउट होतो तो CO2 परत आपल्या लंग्सकडे येतो. म्हणजे इथं जे ब्लड कॅपिलरीज असतात आपल्याला माहिती आहे
एक निळ्या कलरमध्ये, लाल कलरमध्ये अशा ज्या ब्लड कॅपिलरीज असतात ज्यामध्ये ऑक्सिजन आणि हा CO2 असतो. म्हणजे हा काय होतो, इथं एक्सचेंज होतो. हा जो आहे तो त्याला म्हटलं जातं एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग्स. वी विल डिटेल स्टडी of human respiratory organ in next lecture. Okay, thank you.